आज या प्रेरणा प्लस प्लस या कार्यक्रमानिमित्ताने इथं जमलो आहोत। बघा, मागील 1 ते 2 तासापासून इथं आपण बसलेले आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र शेख सर, मी गोंदियाहून इथं आल्यानंतर परभणी जिल्ह्यातील काही लेकरांसाठी धडपडणारी माणसं आहेत, लेकरांसाठी धडपड करणारी काही हातं आहेत, त्या हातांचा शोध घेत असतो आणि इतर शाळांमध्ये काय चाललंय ते आपल्यासाठी इथं घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज तेच धडपडणारी हातं आपल्या समोर आले आणि त्यांच्याच हातांनी त्यांच्याच विचारांची पुष्प ओंजळ भरभरून तुमच्या हातात दिली, ही मला फार आवडलं। आणि विशेष म्हणजे आज मुलांनी काय टिपलं सर, मलाही नाही लक्षात आलं। फार उत्तम करीम सर यांनी आज इतकी छान एक नवीन माहिती दिली आपल्याला की शहरातील मुलं गुलाबाची फुलं, शहरातील मुलं गुलाबाची फुलं, खेड्यातली मुलं रानफुलं। काय छान त्यांनी इथं मांडणी केली आणि ती आम्हा सगळ्यांना स्पर्श झाली। खरंच आहे, आपण रानफुलं आहोत आणि गुलाबाची फुलं होण्यासाठी जाणार आहोत आता इथून पुढे। त्याच्यासाठीच हा कार्यक्रम होता। रानफुलांचं गुलाबाच्या फुलात रूपांतर होणार आहे, पण बाकीची जी रानफुलं आहेत ती सदैव फुलली पाहिजेत, हे त्यांच्या बोलण्यातला आलेला एक महत्वाचा मतितार्थ आपण समजून घेतला। बाळांनो, यावर्षी शेख सर अतिशय दमदारपणे, आमच्या शाळेचे कॅप्टन DK कुलकर्णी सर आणि त्यांच्यासोबत आमच्या शाळेत आलेले करीम सर, खजिने सर, त्यानंतर पंडित सर, कोण राहिला आणखी नाही आलेले, या वर्षीची गोष्ट आहे। एकदम दमदार माणसं आले आणि आमच्या पूर्ण शाळेसाठीच आमच्या आनंदाच्या झाडाची टीम अतिशय संपन्न झाली आणि त्या माध्यमातून उपक्रमांची आता चांगली रुजवात होत आहे। तुमच्या या दिवाळीच्या कार्यक्रमात हा पहिलाच कार्यक्रम, तुमच्या रूपानं हे पहिलं पुष्प इथं विणल्या गेलं आहे, त्याबद्दल मुख्याध्यापकाच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि वैयक्तिक पण आभार मानतो की तुम्ही इथं आमच्या हाकेला ओ दिलात। खरं तर 2 वर्षापासून मी एका ट्रेनिंगमध्ये आपल्याला पाहिलं होतं। मुलांनो, एका ट्रेनिंगला मी गेलो होतो, त्यावेळेस या व्यक्तिमत्वाचा मला आवाज ऐकला मी आणि त्यांच्या बोलण्यातील विद्यार्थ्यांप्रतीची असलेली भावना, एक शुद्ध भावना, निर्मळ भावना माझ्या लक्षात आली आणि मी तेव्हाच म्हटलं की तुम्हाला आमच्या शाळेत यायचं आहे। तर हे असं झालं पाहिजे, आपल्या ज्ञानाचा, आपल्या गुणाचा सुगंध असा दरवळला पाहिजे सर्वत्र, तो इथपर्यंत असा येतो, ही एक सांगायची बाब होती।